झाली बाप्पा आता आंघोळ. आता जातो आणि पाहतो तिकडे काय होऊन राहिलं काय नाही. तर काय होय व पुन्हा हे ह्या काय उठाचा टाइम होय काय आता? एवढी ऊन निघून गेली म्हटलं डोक्यावर, ह्या उठाचा टाइम होय काय? काऊन घरदार काही सुचून नाही राहिलं काय तुम्हाला? कुठे गेला तो कुठे गेला? आमक्या कुठे गेला? आते बाई ते आंघोळ करून राहिले आतमध्ये बाथरूम मध्ये. चांगला आहे मस्त झोपा 12 वाजेपर्यंत. आणि मस्त आरामशीर आंघोळ करा, मस्त झोपा काढा. म्हणजे घर थोडी आहे हे, हॉटेल आहे ना, हॉटेल होय हे. आते बाई किती बोलून राहिला हो तुम्ही बोलासाठी. आता म्हटलं उशीर झाला तर काय करू? जाणून बसून उशीर केला काय उठाले? आता झोप लागून गेली. एक तर म्हटलं तिथं भाड्याच्या खोलीवर कूलर नव्हता ना काही नव्हता. तिथे एक फॅन होता फक्त. तिथं काय कूलर नेला असता काय? तिथं बरोबर झोपही नाही होय म्हटलं. एवढीला खोल्यात ह्या मार गरम करे. आणि इथं आलो आता पेपरही झाले, निवांत झाला जीव. आणि मस्त थंडी हवा लागली, झोप लागून गेली. आता आम्ही जाणून बसून थोडी ना झोपत राहिलो. एखाद्या दिवशी झोपला तर तुम्ही तर बाप्पा मागच लागून गेले, मागं लागाले. हो मस्त झोपा घ्या ना, मस्त कूलर चालू ठेवा आणि मस्त झोपा घ्या तुम्ही. काही टेन्शन नका घेऊ. दोघंही जण. त्याला फिकर तर आहेच नाही काही. तो म्हटलं तिकडे पियुष बिना डब्याचा, बिना चहाचा, बिना नाश्त्याचा चालला गेला. पण ह्या घरात कोणाला फिकर नाही आहे. ह्या घरच्या सुनवाई राहिले तर काहीच फिकर नाही बाप्पा घरदाराची. काय मोठे भाऊजी बिना डब्याचेच चालले गेले? नाश्ताही नाही केला? काऊन तुम्ही बनवला नव्हता काय? वा म्हणजे घरात सून आल्यावर मी करू काम? मग सुन कायच्यासाठी आहे? फक्त झोपासाठी? थंड हवेत कूलर चालू करून. हे बा सासूबाई, आता म्हटलं मी कालच आली. काल तुम्ही मला किती टोमणे दिले. आल्याच टोमणे तुम्ही चालू करून दिले म्हटलं. आणि आता जरासा उशीर काय झाला, तुम्ही मागं लागून गेल्या. आणि आजच्या दिवस तुम्ही करून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? जरासं करून घेतलं असतं तर. नाही तर मला एखादा आवाज देऊन द्यायला पाहिजे होता. मी काय उठली नसती काय? कोणी उठवायलाही नाही आला आणि मी नाही झोप उघडली. झोपलीच राहून गेली मी. तर तुम्ही किती बोलून राहिल्या बोलासाठी? हे असे करान म्हटलं तर मी घराचं एकही काम करणार नाही. आणि तुम्ही काय याच्यासाठी आमची वाट पाहून राहिल्या होत्या काय पुन्हा मी ना घरचे पूर्ण कामं करून म्हणून? मी तुम्हाला पहिलेच सांगून देतो म्हटलं माझ्याकडून एवढे कामं होत नाही, मला हातभार लावा लागन. आणि अर्ध काम तुम्ही करा, अर्ध काम मी करतो. हे एवढं मोठं घराचं काम पूर्ण एकटी मी करू काय? माझा जीव घेता काय तुम्ही? आल्या मागं लागून जाऊन राहिला. पोरग तुमचं तर तुम्हाला फिकर राहिली पाहिजे ना तेवढी. पोराला डबा द्यायचा आहे म्हणून. तुमचं पोरग गेलं तर तुम्हाला फिकर नाही, सगळ्या गोष्टीची फिकर मी करू काय? बापा काय तोंड आहे व तुले? किती तोंड आहे, कशी वरभर करतो व तोंडानं. जसं तोंड चालते तसं हातही चालवत जाय ना. आते बाई वाईट नका मानू, पण तुम्हाला तोंड आहे म्हटलं. तुमचे तोंड जसं चालते ना तसं तुम्ही हात चालवत जा. बाप्पा तिथे एक शब्द बोलला का? हे 4च शब्द वापस करून राहिली. 4 शब्द वापस करायले हिच्यासोबत काही बोलणं पुरत नाही बाप्पा. बोलणं पुराले काय कर हिच्यासोबत बोलून? स्वतःची बेइज्जती करणं आहे फक्त. बरं झालं असं, घे आता घे आणि जा किचन मध्ये जाय. बरं सगळा गया पडला आहे तसाच किचन मध्ये. जराशी चहा घ्या कर आणि नाश्त्याला बनव म्हटलं त्या सासऱ्यासाठी. काय अजूनपर्यंत मामाजीने चहा नाही पेले, नाश्ताही नाही केला? तुम्ही नाही पेला? काऊन बनवला नव्हता काय ते चहा? का तुम्ही तर आता सुटल्यासारख्या दिसून राहिल्या मला. तुम्ही आता सुटल्या काय? माही झोप लागून गेली होती. मला वाटलं का तू करशील, पण तुझ्या भरोशानं ठेवलं मी घर आणि सारा घराचा धिंगाणा झाला. माही झोप लागून गेली होती म्हणून मी आता सुटली आणि उठले आणि इकडे आली. हो आतेबाई, तुम्ही उशिरा उठल्या तर तुमची झोप लागून गेली, डोळा लागून गेला. आणि आम्ही उठलो तर आम्ही जाणबुजून करून राहिलो आहे नाही काय? म्हणजे स्वतःचा खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडा. बरं इथं नको करू बचार. चल किचन मध्ये चल बरं. कर जरासा गयाटा साफ करतो. हे पहा आतेबाई, मी येतो तर खरी, पण आता झाडझूड तुम्ही करा आणि किचन मी साफ करतो म्हटलं. दोघी मिळून करू तर लवकर होऊन जाईल. आणि माया भरोसे काही तुम्ही बसू नका एकटीच्या भरोसे. मायाकडून काही एवढं काही होत नाही. एकटं म्हटलं एवढं टेन्शन होतं पेपरीचं, एवढं मोठं टेन्शन आम्ही खाली केलं. आता कुठं निवांतपणे वाटून राहिलं तर तुम्ही मागं लागून गेल्या. असं वाटे का झालं आता फ्री? एक एवढं मोठं होतं पहाडचं पहाड, ते गेलं आता. पण तुम्ही कुठे चैनीनं राहू देता? तुम्हाला काही हे आहेच नाही ना. तुम्हाला तर फक्त मोलकर नाही पाहिजे, सुना थोडी ना पाहिजे. सुनेची गरज नाही तुम्हाला, फक्त काम करायसाठी पाहिजे तुम्हाला, बाकी कायच्यासाठी नाही पाहिजे. मी चालली म्हटलं किचनमध्ये, तुम्ही करा झाडझूड आता. मी झाडझूड करायला बसन तर मग अजून किचन मधलं राहून जाईल. आणि मला काही पोळ्या काही एवढ्या चांगल्या जमत नाही. पोळ्याही जमत नाही आणि भाजी जमत नाही. मी तेवढा आवर करून देतो आणि नाश्त्याचं बनवून देतो, बाकीचा स्वयंपाकही तुम्हीच करा. मला आज लय मोठे कपडे धुवायचे आहे आणि गयाटही साफ करायचा आहे म्हटलं. तिथून आणला तर मला ठेव करायला लागेल. आज दिवस त्याच्यातच चालला जाईल. मग स्वयंपाकही तुम्हीच करा आता. बाप्पा मी तर इले सांगायला आली होती काम करायसाठी, आणि हे तर मलाच ऑर्डर देऊन चालली गेली. ऑर्डर द्याले पण हे गोष्ट तर खरी आहे, इले स्वयंपाक पाणी काही एवढं चांगलं जमत नाही. नाश्त्याचं बनवून घेईन हे,
हा स्वयंपाक तर मलाच करा लागल, नाही तर खाऊ घालते मग हे कुकरच्या कुकडे करून. काय करू आता, मला तर असं वाटलं होतं का आता मस्त आराम करतो म्हटलं मी, सून आली घरात तर. पण काही नाही आहे बाप्पा, काही नाही आहे. आराम फराम, आराम तर हराम आहे आपल्याला. जातो आता, काय करू, कोणाला सांगू. ते करते म्हणते तिकडचं, आणि आता मी 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 करतो इकडचं. हा लावलं तिनं आता, जोतलं मला कामावर. अरे राधिका राहिली असती तर आतापर्यंत चुपचाप ऐकून घेतलं असतं, पण हे राधिका नाही होईना. हा म्हणून तर म्हणते लेकराला शिकवावं ना तर जास्त बुद्धी येऊन जाते. शिकल्या सवरल्या माणसाला जास्त बुद्धी येते. आता जातो बाप्पा, करतो. या निलेशनं डबा ठेवून दिला आणि कुठे चालला गेला काय माहित. काही सांगून नाही गेला ना, काही नाही. डबा कोण वापस आणला तर गडबडीतच होता तो, आणि पटकीने निघून गेला. आईला विचारतो मी काहून निघून गेला तर. निघालच नाही काय तर त्या पोरीचं भूत. तिने चैन घेईन वापस दिली का नाही दिली, मोबाईल ठेवून घेतला काय तर. काही बोलत नाही बाप्पा. ह्या तर झाला तेव्हापासून हिरा गुमसुम गुमसुम राहून राहिला ना, बोलून राहिला ना, काही करून राहिला. ह्या अशा पोरीना लय बदमाश राहते, लयच बदमाश राहते. साध्या सुद्धा माणसाचा फायदा उचलून घेते. फालतूच माया भावाच्या मनाशी खेळली म्हटलं. लुटून घेतलं त्याला, आणि आता बसून गेली जागेवर. आणि ह्या इकडे तडपून राहिला, कसा कसा करून राहिला. काय माहित काहून वापस आला तर कामावरून. आई आई, काय झालं हो राधिका? अहो आई, अनिलानं डबा ठेवून दिला आणि कुठं चालला गेला ह्या? काबा किंवावर गेला नाही काय? गेला तर नाहीच वाटते. डबा तर भरलाच दिसला, मग अशी ठेवली तर त्याची थैली मी. हो ना बाई, काहून आणला काय माहित वापस डबा? काही समजूनच नाही राहिलं या पोराचं. घरातही नाही राहून राहिला, आणि काही सांगितलंही नाही. डबा आपटला आणि चालला गेला. आणि काय माहित, विचारतो त्याला. पण मी सध्या गडबडीत. मॅ म्हटलं तिकडचं आवर केलं, आणि मी चालली गहू निसासाठी. तेव्हा मला बाईनं सांगितलं मला गहू निसाले. तर म्हटलं घरातल्या घरात आहे, ऊनही नाही लागत, तर तेवढे गहू निसून टाकतो म्हटलं. तर 5 पायला देईन म्हणे गहू म्हणे. मी म्हटलं जाऊ दे, 5 पायला येऊन जाते गहू कशी घरी, तर चालले जातो म्हटलं. 2-4 घंट्याचं काम आहे. बरोबर आई, जाय ना तुम्ही, पाहतो ना घरी, पाहतो मी, जाय तू. या नीला येते ना, त्याच्यासोबतही बोलतो. काहून आला म्हणून कामावरून वापस तर. हो पाय तू, बोल त्याच्याशी ना. तू आप्पा आले म्हणजे त्याला गोडी दे, विसरून चालले गेले ते. असेच करते बाई हे. ते आप्पा नाही, लय डोकं खराब केलं बाप्पा. आपण काय त्याच्या मागं राहीन काय आता? मागं राहिले. आता तू सांग, त्याच्यावर लक्ष द्या का घरावर लक्ष द्या? आता ते पोरीवाले नाही म्हणून राहिले म्हणते, त्या काकानं सांगितलं. हे पोरगं इकडे हे असं करून राहिलं, आणि ते आप्पाला गोडी घ्यायची सूद नाही आहे. आता एकटा जीव आपण कोणाकोणाच्या मागं लागाव, आणि घरदारी पाहा लागते. आता तू पाहत बस होतो आप्पा येईन ना, तर पहिले गोडी खा म्हणा, आणि त्याच्यानंतर म्हणा आराम करा म्हणा, काही घुमू फिरू नका. तसंच लय ऊन आहे बाहेर, जावले मन नाही करून राहिलं. हे कसे घुमून राहिले बाप्पा, आणि कुठं बसून राहिले जाऊन काय माहीत. बरं जातो राधिका मी, पाहिजो. बरं ठीक आहे ना आई, मी पाहतो, जाय तू. या नील्याच्या डोक्यातून त्या पोरीचं भूत, त्या पायलचं भूत निघालं का नाही निघालं. 1 नंबरची बदमाश दिसून राहिली मला ते पोरगी. आणि ह्या भयताळ तिच्या मागं एवढा खर्च करून राहिला. आता ते झालं, तिनं नाही म्हटलं तेव्हापासून म्हटलं घरातही नाही राहून राहिला जास्त वेळ. आपल्यासोबत गलगल बोलतही नाही. काय झालं तर, आणि आज डबा आणून ठेवून दिला तर त्याला सकाळी करून. काही समजूनच नाही राहिलं या पोट्ट्याचं. आता होईल, आज जेव्हा योगायोग येईल तेव्हा होईल. आता जबरदस्तीने केल्यानं होत असते काय कोणाचं लग्न? अरे आला काय निल्या? कुठे चालला गेला होता रे? डबा ठेवून दिला आणि चालला गेला, आणि किती वेळची विचार करत बसली आहे इथं. विचार करत बसाले. कुठे गेला होता, आणि कोण काम बंद झालं का तू येऊन गेला कामावरून वापस? अहो नाही ताई, काम बंद झालं, मी काय येईन वापस. आता कामावर गेलो होतो तर काम करूनच येणार आहे ना. हा तो मालक म्हणून राहिला होता, म्हणे घरी ठेवून या म्हणे डबे म्हणे. मग मी अर्जंटमध्येच डबा ठेवला, थैली ठेवली आणि चाललं गेलो. म्हटलं अजून मालक गिलक निघून जाईन तर अजून रोज खराब होऊन जाईन. तर हे 2-3 दिवस म्हणते ऊनलाही राहीन, लयच राहीन म्हणते, तापण म्हणते. तर मालक म्हणून राहिला होता, आपण म्हणे 2-4 दिवस म्हणे नाईटमध्ये जाऊ म्हणे कामावर म्हणे. उन्हात काही जाऊ नये म्हणे, कारण की ऊनला आहे की नाही, तब्येत खराब होऊन राहिल्या. काली 2-3 पोट्टेले चक्कर आले, म्हणून मालक म्हणे आता संध्याकाळीच जाऊ म्हणे कामावर. असं मला असं वाटलं का बा तू रागारागातच ठेवून गेला काय, तुला टेन्शनच आलं काय कायचं. मग मी दुसराच विचार करून राहिली होती. आणि का रे, त्या पोरी जवळून घेतला मोबाईल, आणि ते चैन, आणि ते पैसे गिसे घेतले? ताई तिनं मोबाईल दिला आणि चैनही दिली. ते पोरगा आहे की नाही, लहान सुकून पोरगा आपल्या गल्लीतलं, तर त्याच्या हातानं पाठवलं. पण नाही का पैसे गिसे नाही दिले तिनं. आणि मला चांगलं नाही वाटून राहिलं. जाऊ दे, ते दलिंदर होती तर तिच्या मागं काय आपण हे करत बसाव काय? किती दिवस पुरून दिले ते पैसे गिसे नाही दिले, पण मोबाईल आणि चैन भेटून गेली. आणि आता म्हटलं तो मोबाईल आहे ना, मोबाईल मी आईला देऊन देतो. आईले म्हणून राहू दे, आता तू घे फोन लावतो. नाही तर असं करणं ताई, तुझ्याजवळ तर मोबाईल नाही आहे, तू घेऊन घे ना. फौजीचा फोन आला होता मला. मी म्हटलं आज मी घरीच आहे, म्हटलं मी लावतो म्हटलं तुम्हाला, म्हटलं थोड्या वेळानं. असं कर, तू तो फोन घेऊन घे. आणि चालली जाय घेऊन, मग आम्हाला फोन घेऊन लावायला बरं होतं तुले. नाही रे, मला कायले पाहिजे फोन?
मला गेले नाही पाहिजे आणि लागला मला फोन तर मी तुझ्या भाऊजीला सांगन त्याला म्हणून घेऊन द्या म्हणून. त्या एवढ्यानं घेतला होता, राहू दे तो घरी. तू राहता तिकडे, आईकडे वाट पाहत राहते. घरात फोन राहिला तर आई तुला फोन लावून विचारते कुठं आहे, काय आहे, किती वेळ लागते म्हणून. घरीच राहू दे, घरी काम येते म्हटलं फोन. आणि एका एकीत आपल्याला फोन नाही घेणं होत नाही, फोनही लय महाग झाले आता. राहू दे, तो मोबाईल एक घरी राहू दे आणि एक तुझ्याजवळ पाहिजेच. मला काही टेन्शन नको घेऊ, मला घेऊन देते तुझे भाऊजी. आता त्या भाऊजीला चांगली नोकरी लागली म्हटलं, चांगला पगार आहे, काही कमी नाही आता कोणत्याच गोष्टीची. तेवढं काही काळजी नको करू मी. आणि आता तू पक्क बन आणि त्या पोरीच्या नादी काही लागू नको. लय मॅट पोरगी आहे ते, लुटणारी पोरगी आहे म्हटलं, चांगली नाही आहे ते. हो ताई, मला तर लयच आलं होतं टेन्शन तिचं. पण जेव्हा म्हटलं माझ्या मैत्रीला सांगितलं का ते पोरगी अशी म्हणून राहिली होती, तेव्हा समजलं का तिचं एक नाही अजून कितीक मित्र आहे. असेच मित्र बनवते म्हणते ते, लुबाडते आणि मग सोडून देते. लग्नाचा विचार केला, लग्नाचं म्हटलं तिले का मग म्हणते डायरेक्ट म्हणते का मला फोन नका लावू, असेच धंदे करते म्हणते ते. म्हणून मला असं वाटलं का मी गलतच पोरीसोबत माझ्या संबंध जुळले होते. चांगलं झालं तरी ते लवकर येऊन गेलं, नाही तर अजून जास्त वाढलं असतं ना तर मग मन लय दुखलं असतं ते. ते तर बरं झालं तू यानं म्हटलं सगळं काही समोर तरी आलं तिचं, नाही तर तिनं चांगलंच लुबाडून खाल्लं असतं मला. हो ना, बरंच झालं ना म्हणा याचा. आता एवढा साधा नको बनू, कोणाच्याही बोलण्यात नको येत जाऊ तू. आणि बरं, तू म्हणत होता ना भाऊजीचा फोन आला होता म्हणून तू दे ना फोन लावून, दे ना, काय म्हणून राहिले होते तर. हो थांब, फोन लावून देतो. ताई बेल चालली. ह्या मोबाईल घे तू आणि बोल भाऊजीसोबत. मी जातो जरासं बाहेर, काम आहे मला खूप आहे म्हटलं. किती वाजता जा लागते, काय जा लागते, तर मी बोलून घेतो त्याच्यासोबत. बरं दे मला मोबाईल, दे आणि जाय तू. अननीला काय म्हणते तर आपा दिसन तर धाड रे, त्याला गोळी घ्यायची आहे. हो दिसले तर धाड तुम्ही. हॅलो हॅलो, राधिका बोल ना. तुम्ही फोन लावला होता ना नीलाच्या मोबाईलवर, काय म्हणून राहिले होते तर. काही नाही, अशीच आठवण आली होती तू म्हणून लावला होता. असं कामात असन तुम्ही तर राहू द्या. मग काम आहे का तुम्हाला सध्या. नाही काम नाही आहे सध्या, जेवण करायची सुट्टी झाली, सध्या फ्रीच आहे मी. जेवण करायची सुट्टी झाली तर मग जेवण करा ना. जेवण करून घ्या, मग नंतर लावतो मी. डबा गिबा खाऊन घ्या तुमचा. कायचा डबा, काही डबा पप्पा नाही आहे. सकाळपासून म्हटलं काहीच नाही खाल्लं, अन्नही नाही आहे पोटात. काय काऊन डबा नाही आणला काय, काऊन तुमची तब्येत बरोबर नाही आहे काय. अहो राधिका, तब्येतही बरोबर आहे, सगळं काही बरोबर आहे. आता कोणी दिन डबा तुम्ही आणन ना, आईलाही फुरसत नाही आहे. आणि ते काल पूनम आली म्हटलं तर तिनंही नाही दिला. वाट पाहिली ना, नाश्ता भेटला आज, ना चहा भेटली, ना डबा भेटला, काहीच नाही भेटला आज. तसंच निघून आलो मी आता कामावर. काय बोलून राहिले हो तुम्ही, चहा नाही पेले. मग तुम्ही मला फोन कोण नाही लावला. आणि पण पूनम तशी करत नाही. पूनम नाही दिलं काय तुम्हाला. आणि आतेबाई, काऊन आतेबाईची तब्येत काही बरोबर नाही आहे काय. सगळ्याची तब्येत बरोबर आहे, सगळेच चांगले आहे, फक्त काम करायच्याच जीवावर येऊन राहिलं. आता ते कालच आली पूनम, तिची काय मी तब्येत खराब झाली काय, तर आईचा तो स्वभाव तुला माहीतच आहे. आई पाहून राहिली असेल तिची वाट, आणि ते काय मी कोणाची वाट पाहून राहिली होती तर. पण तेही काही उठली नव्हती. मग काय करू, त्याची वाट पाहू काय. फालतूच म्हटलं काम पडून जाईन. मग फालतूच रोज एक कमी देऊन जाईन, एक तर नाही आलं तर मग पैसे कापते तो साहेब. म्हणून म्हटलं जाऊ दे, म्हटलं येऊनच जातो. आणि इथं कॅन्टीनवरून खाऊन घेईन म्हटलं काही. पण कायचं ते कॅन्टीनचं खाले मनच नाही करून राहिलं. नुसते ॲसिडिटी वाढून जाऊन राहिली, पोट खराब होऊन राहिलं. म्हटलं आज जेवणच नाही करत म्हटलं. आज सकाळपासून म्हटलं अन्नाचा दाणाही नाही आहे माझ्या पोटात, नुसतं पाणी पिऊन राहिलो आणि चहा पिऊन राहिलो. काय मामाजीला सांगा लागत होतं ना तुम्ही. मामाजीला सांगितलं असतं तर आतेबाईनं करून दिलं असतं ना डबा. आणि एक आवाज तिला पूनमला देऊन द्यायला पाहिजे होता. आता कसं ते एवढा दिवस तिकडे होती, बाहेर होती, सांगता नाही तब्येत चांगली नसन तिची. नाही तर ते नाही करत अशी. तिला एखादा आवाज देऊन दिला असता ना तर आली असती, ते बनवून दिला असता तिनं डबा. काय डबा बनवून दिला असता. आता ते दोघंही जण नवरा बायको झोपले खोलीत, आणि आपल्याला चांगलं वाटते काय मोठ्या छोट्याले त्याचा दरवाजा ठोकणं म्हणून दे, नका बाई स्वयंपाक करून दे म्हणून. आता काय लय बेकार वाकी होऊन राहिले राधिका, काय सांगू तुले. आईनं म्हटलं एक ड्रेसही प्रेस करून नाही दिला माया, तसेच कपडे पडले आहे. आणि मलाही काही प्रेस करता येत नाही. 2 ड्रेस केले प्रेस, ते कुकडच्या कुकडे करून टाकले. मग म्हटलं काय करू आता, हे तर बिना प्रेसचे चांगले दिसून राहिले होते. मग मीही प्रेस केले नाही. आता भलते वाकी होऊन राहिले म्हटलं तू गेली तर. मी म्हणून राहिलो होतो, मी याच्यासाठीच फोन केला होता. म्हटलं मी न्यायला येतो म्हटलं तुले. आता लय झालं, लय दिवस झाले. तुझी तब्येत बरोबर वाटून राहिली ना, आता आराम आहे ना तुले. हो ना, हो. तब्येत तर चांगली झाली आता, आरामही आहे आता. या ना तर, या तुम्ही. केव्हा येता न्याले. हे पाय, 2 दिवस जाऊ देतो, काम आहे सध्या ऑफिसमध्ये. आणि 2 दिवसानंतर साहेबाला सुट्टी मागतो. आणि मग नाही का तुला मी न्यायला येतो. आणि काय म्हणते तर तयारी करून ठेवतो. आता लय दिवस झाले ना. इकडे पाय, तू घरी नाही आहे ना, तर घराचा सारा म्हटलं दार होऊन गेला घर. कोणाची फिकर नाही राहिली या घरात. तू लवकर तयारी कर. आणि मी 2 दिवसात तुला न्यायला येतो मग. बरं. मी काय म्हणतो, तुम्ही कॅन्टीनचं नाही खात ना, तर कुठेही पाहा ना बाहेर. मस्त घरगुती जेवण भेटते तिथं. हॉटेल राहत नाही काय.
ऑफिसच्या बाहेर तिथं पाहा घरगुती जेवण भेटते तिथं खाऊन घ्या जरासं. ऊनलाय आहे बरं, तुम्ही सकाळपासून निघाले आता म्हणता पोटात अन्नाचा दाणाही नाही आहे. थोडंसं खाऊन घ्या, नाही तर काही भेटत असेल साधं सुद्धा तर ते खाऊन घ्या. मसाल्याचं काही खाऊ नका, तुम्हाला पचत नाही ते. आणि काढून टाका दिवस तुमचे 1-2 आणि मी येतोच मग लगेचच येतो. पण हे पुन्हा असं काऊन केलं मला समजून नाही राहिलं. पाहतो मी करतो आता तयारी घरी यायची. आता आई तर चालली गेली जराशी बाहेर. आई आली म्हणजे तिला सांगतो म्हणून 2 दिवसात निघतो म्हणून मी म्हणून. हो 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 म्हणा आईले, तू आईले म्हण जातो म्हणा आता म्हणा. झाली ना आता भेटही झाली ना, तू सगळी सोबत भेटही झाली, आरामही झाला. आता तसं तर तुला झाले काही भेटे नाही. आता पुष्कळ दिवस राहून गेली ना, आता इकडे मै वाके होऊन राहिलेलो आहे. खा प्याचे सगळ्याचे आपले समजून राहिली ना तू. काय पण बोलता तुम्ही. काय काही पण बोलता. अरे लय आठवण येऊन राहिली आता मला तुही. आता माझ्याकडून राहणं नाही होऊन राहिलं. ते जेव्हा खावाचं गेलो चुलीत, पण आता तू येऊन जाय. बस तू येऊन जाय आता. आता बिलकुल नाही राहणं होऊन राहिलं राधिका. समजून राहिली ना तू. बस आता तयारी कर आणि मी तुला न्यायला येतो. बरं ठीक आहे ना, तर येतो ना मी येतो. बरं ठेवतो मग मी. पाय तू बाहेर हॉटेल गिटेल असेल तर थोडंसं जेवण करून घेतो. हो ठेवा. मला तर हे नाही समजून राहिलं, मी घरात नाही आहे तर यायचं असं कसं नाही निभत. आतेबाई आहे ना, आतेबाईनं तर एवढा मोठा संसार केला, एवढे लेकरं बाय सगळं हाच तेले. आणि तेले नाही समजत काय कोणत्या गोष्टीचं. का पोराले डबा द्याव बा का काही द्याव. नुसतं बोलत राहते करत काहीच नाही. आणि हे आता हे पूनम आली तर पूनमचंही काम होतं ना. पटकिनी करून द्यायला पाहिजे होतं जे होतं ते घरात, आणि मोकळं होऊन जायला पाहिजे होतं. पण पूनम तर अशी करत नाही. मला तर वाटते बाहेरून आली ना तिची तब्येत गिब्येतच काही खराब असन. नाही तर झोप आली मस्त चढायते. झोपही नसन उघडली म्हणते ती फक्त तशी. मी डोळेच लावले आणि मी झोपच उघडी होती, पण मार गारगूर झोपते. मीच तर किती आवाज देतो तेव्हा कुठं उठते ते. आता साहजिकच आहे म्हणा, येईल आवाज द्यायला काही चांगलं नसन वाटलं. काय आवाज देत बसन ते. पण आतेबाईला समजायला पाहिजे होतं ना. आणि आल्या तिच्या मागं लागून जाईन तर मग ते तर आहेच बोलाले. माझ्यासारखी थोडी ना आहे ते तर तोंडावरच बोलते. पण आतेबाईचं काम नव्हतं काय पोराले डबा गिबा नाश्ता गिष्टा द्यायचं. चहाही नाही डबा नाही नाश्ता तर बोलतच दिसते बाप्पा मला तर मै सासू. कधी तर असं वाटते का सगळी सासू होय का नाही होय हे. का सावत्र सासू होय तर मै. पण जाऊ दे आता लय दिवस झाले म्हटलं, लय दिवस राहिले आईच्या इथं. आता नाही, आता जातो तिकडे. वाकी होते मग माणसाच्या इथं राहून काय आहे. इथं राहून यायच्यावरही वजा आहे. पोरी बारी आली घरी का मायबापालाही म्हटलं काही ना काही करावंच लागते. तसं त्याचं चुनी चटणीत भागून जाते म्हटलं. आणि आपण आलं तर त्याला काही ना काही चांगलं बनवाच लागते. आपल्याच घरी बरं. आपण आता लय दिवस राहिली नाही तर त्याचे तिकडे वाके होऊन राहिले. खा प्याचे राहायचे कपडेचे लत्तेचे. जातो पप्पा मी. आईले म्हणून आली तर म्हणून मी जातो पप्पा आता म्हणून. माणसाचे लय वाके होऊन राहिले. काय करू इथं राहून. माणूसच तिकडे सुखी नाही तर जातो पप्पा मी. आणि जर माझ्या नवऱ्यालाच डबानी दिला ते ना तर मामाजीले काय दिलं असं नाश्त्याला. मामाजीले तर गोळी खा लागते. बीपीची गोळी आहे त्याची. आणि त्याला तर नाश्ता केल्याबरोबरच खा लागते ते गोळी 9-10 वाजता. काय होऊन राहिलं असं काय माहीत पप्पा घरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा. तुमची प्रतिक्रिया कळवा आणि तुमच्या राधिकाला साथ द्या. आता राहिले म्हटलं सगळ्याचे नाव घ्यायची वेळ. पण त्या अगोदर आपले जे सबस्क्रायबर आहे पूनमताई खिवनसरा यांचा 23 तारखेला बड्डे होता, म्हणून त्यांना बड्डेचे आपण विश केलेच नाही. म्हणून त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. त्यांचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता सगळ्या आपल्या माय बहिणीचे नाव घ्यायची वेळ आली. चला तर मग सगळ्याचे नाव घेऊन घेऊ. रत्नमालाताई तिरुलकर, चित्राताई जावरकर, शुभदाताई गोठणकर, अनिताताई तायडे, मनीषाताई फोंदके, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, ललिताताई भरडे, रंजनाताई इंगोले, प्राचीताई मुळे संभाजीनगर, मीनाताई गोंडाने, पूनमताई खिवानसरा नाशिक, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, गिरीश बोडखे, चंदाताई खापरे बदलापूर, मराठी लताताई, प्रतिभाताई नन्नावरे, अभि मनोज करमरकर नागपूर, शीतलताई चिमुरकर, दीपिकाताई भवसार, रश्मिताई दडवी, मनीषा गणेश चुगळे वडतगाव, गौरव कीर्तिकार, सुनंदताई नागरारे, छायाताई फाटे सावडापूर, भारतीताई वाघमारे, साहिल नवघरे वाशिम, फरजाना खान. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. असाच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.